नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे शिकणार आहोत येत्या आठवी या क्लासचा आपण तिसरा टॉपिक म्हणजे इंडायसेस अँड क्यूब रूट. ओके, हा टॉपिक बघणार आहोत आणि त्या टॉपिक मधला प्रॅक्टिस सेट 3.1 म्हणजे अगदी साधा सिंपल प्रॅक्टिस सेट आहे. ओके, आणि अजून एक कारण हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे, म्हणजे अतिशय महत्वाचा आहे. कारण हा टॉपिक वर जे स्पर्धा परीक्षा करणार आहेत त्यांच्यासाठी हा महत्वाचा टॉपिक आहे बेटा. ओके, पुढे चलून कारण ह्या टॉपिक वर खूप काही क्वेश्चन आपल्याला स्पर्धा परीक्षेला विचारतात. त्याच्यासाठी हा टॉपिकचे सगळे इंडायसेस, त्याचे फॉर्म्युले हे सर्व आपल्याला इथं म्हणजे पाठ पाहिजेत आपल्याला. ओके बेटा, अरे चला. ओके, चला मग इंडायसेस अँड क्यूब रूट मध्ये लॉ ऑफ इंडायसेस म्हणजे हे लॉ ऑफ इंडायसेस म्हणजे हे आपले काय आहेत बेटा, फॉर्म्युले. हे फॉर्म्युले आपल्याला जमले पाहिजेत. बघा इकडे पहिला फॉर्म्युला म्हणजे पहिला आपला लॉ आहे कोणता बेटा, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. म्हणजे हा फॉर्म्युला आहे. ओके, आणि ह्या फॉर्म्युल्यावर आपल्याला गणित कसे विचारतात बेटा, बघ ए रेस टू म्हणजेच 6 म्हणजे 6 स्क्वेअर इंटू 6 3 म्हणजे 6 क्यूब. ओके, हा बेस कसा असतो, सेम असतो, म्हणून हा 6 ह्या वरच्या इंडायसेसची म्हणजे घातांकांची काय होणार बेटा, बेरीज होणार. काय होणार, बेरीज. 6 ला 6, 3 आणि 2 5. हा झाला त्याचं एक्झाम्पल. हा रूल्स ह्या असे एक्झाम्पल आले तर आपण असं वापरू शकता. ओके, तसाच आपल्याकडे दुसरा एक फॉर्म्युला आहे, ए रेस टू एम बाय ए रेस टू एन इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन. आता ह्या याच्यावर बघा कसं येणार, 5 रेस टू क्यूब बाय 5 रेस टू 4. ओके, मग हा बेस सेम आहे म्हणून हा 3 - 4 म्हणजे 5 रेस टू -1. ह्या टाईपचे गणित या फॉर्म्युल्यावर येणार. ओके बेटा, असा पडू शकते. तर हा तिसरा फॉर्म्युला बघा, ए इंटू बी, बी रेस म्हणजे ए इंटू बी ब्रॅकेट रेस टू एम इक्वल टू म्हणजे याचा काय होणार, स्क्वेअर होणार आणि याचा पण काय होणार, स्क्वेअर होणार, सेपरेट सेपरेट. ओके, मग हा ए रेस टू 0 हा हा फॉर्म्युला जास्त वेळेस विचारतात बघा. ओके, हा फॉर्म्युला आणि याच्या सोबतचा एक आहे ए रेस टू 1. ए रेस टू 1 म्हणजे काय येणार बेटा, एच येणार. काय येणार, ए. म्हणजे याचं बघा, जर तुम्हाला 5 रेस टू 0 असेल त्याचं उत्तर 1 येणार. समजा 100 चा घातांक जर 0 असेल त्याचं उत्तर सुद्धा 1च येणार. हा कितीही मोठी संख्या असू द्या त्याचं उत्तर नेहमी काय असणार आहे, 1 असणार आहे. कोणत्या रूल नुसार, ए रेस टू 0 इक्वल टू 1. मग तसंच ए रेस टू 1 हा पण हा फॉर्म्युला याच्यामध्ये ऍड करा. जर समजा 6 रेस टू 1 असेल तर इथं काय होणार बेटा, 6 येणार. समजा इथं 100 असेल रेस टू 1 तर इथं काय येणार, 100 येणार. ओके, 100. मग हे दोन फॉर्म्युले. मग नंतर बघा ए रेस टू हा फॉर्म्युला, ए रेस टू मायनस एम इक्वल टू 1 बाय ए रेस टू एम. इकडे जर मायनस असेल तर खाली जाऊन काय होणार बेटा, त्याचं इनव्हर्स मध्ये म्हणजे त्याचं प्लस होणार. इथं ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन, तर ह्या दोघाचा मल्टिप्लिकेशन जर ह्या टाईपचं जर एक्झाम्पल बघितल्या तर 8चा स्क्वेअर आहे आणि त्याचा ब्रॅकेटचा क्यूब आहे. काय आहे, ब्रॅकेटचा क्यूब आहे. तर हा 8 जशाला तसा ह्या दोघाचा काय होणार आहे इथं बेटा, गुणाकार होणार. 3 2 6 म्हणजेच 8 रेस टू 8 किती होणार बेटा इथं, 6. ओके, या टाईप ह्या फॉर्म्युल्यावर जर आलं तर. आता हा नेक्स्ट ए बाय बी ब्रॅकेट रेस टू एम म्हणजे याला सेपरेट केलं, ए रेस टू एम बाय बी रेस टू एम. मग इथं ए बाय बी ब्रॅकेट रेस टू मायनस एम, हा बी तिकडे जाऊन काय होणार, हा बी वर गेला, हा एक खाली आला आणि इथं होणार प्लस. ओके, समजलं. हे असे आपले रूल्स आहेत. तर चला तर मग बघू पुढचे प्रॉब्लेम. आता बघा ह्या प्रॉब्लेम आपल्याला त्याच बेसिस त्याच फॉर्म्युल्यावर ही ऍक्टिव्हिटी आहे. ही ऍक्टिव्हिटी आधी पहिले सुरू आपण सॉल्व्ह करून घेऊ आणि नंतर मग आपण जाऊ प्रॅक्टिस सेटला. ओके, चल बघा इथं काय आहे, बेस ह्या दोघांचा बेस सेम आहे म्हणून सेम. या दोघांची काय होणार इथं,
प्लस होणार. ओके, मग इथं -3 आहे बेटा, इथं काय होणार +3 होणार. बरोबर, इथे डिवाइड मध्ये आहे म्हणजे 7 - 9. जर याचं पुढचं उत्तर काय येणार आहे -2. ओके, आता इथं 5 raised to 0 म्हणजे काय होणार बेटा 1 येणार. बरोबर, आता 5चा घातांक 1 आहे म्हणजे इथं काय येणार 5 येणार. जे की आताच आपण एक्झाम्पल घेतले. मग याचा 5चा स्क्वेअर आणि नंतर 7चा स्क्वेअर. काय आलं 7चा स्क्वेअर. ओके, पुढं 5 क्यूब. आता 5/7 ब्रॅकेट रेस टू क्यूब आहे, याचा सेपरेट क्यूब, याचा सेपरेट क्यूब. ओके, नंतर इथं मायनस आहे बघा -3, तर 7 वर जाणार, 5 खाली येणार. ओके, आणि हा झाला प्लस मध्ये. हे झालं 7/5. समजलं? चला, समजलं असेल तर आपण आजचा प्रॅक्टिस सेटचा क्वेश्चन सुरुवात करूया. आणि प्रॅक्टिस सेटचा पहिला क्वेश्चन आपल्याकडे आहे, द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म मध्ये करायचे. कोणत्या फॉर्म मध्ये बेटा इंडेक्स फॉर्म मध्ये. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. इंडेक्स फॉर्म मध्ये करत असताना बघा इथं कोण आहे बेटा फिफ्थ आहे. फिफ्थ रूट ऑफ 7 म्हणजे 13. रूट ऑफ कसं लिहिणार, आता फिफ्थ स्क्वेअर रूट ऑफ म्हणलं की 1/2, फिफ्थ रूट ऑफ म्हणलं की 1/5, 1 क्यूब म्हणलं की असं, 1/6 रूट म्हणलं की 1/6. हे झाला असा फॉर्म. जर एखादा स्क्वेअर रूटची किंमत आपली काय असते बेटा 1/2 असते, स्क्वेअर रूट मध्ये लिहायचं झालं. समजा फिफ्थ रूट ऑफ म्हणलं याची किंमत काय राहणार आहे 1/5 असणार आहे. ओके, ह्या पद्धतीत. तर आता चला मग हे लिहायचे आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये. तर फिफ्थ रूट ऑफ किती 13चा कितवा घातांक बेटा 1/5 घातांक. ओके, हा झालं. आता याचं बघा 6 रूट ऑफ 9 म्हणजे 9 1/6 आहे ना सिंपल. ओके, याचं सांगा बरं स्क्वेअर म्हणजे 2 म्हणजे 256चा कितवा घातांक बेटा. अरे असं काम करतो बाळा. हम्म. 256चा कितवा घातांक दुसरा घातांक. कितवा बेटा दुसरा. क्यूब रूट ऑफ 17 म्हणजे 17चा कितवा रूट क्यूब रूट. ओके, तसं इथलं काय येईल 100चा किती बेटा 8 म्हणजे 1/8. ओके, बघ किती सिंपल आहे. ही किती आहे 30चा 7 म्हणजे किती बेटा 1/7 झालं. एवढं सिंपल होतं, कळालं. ओके, 7th रूट ऑफ 13. इंडेक्स फॉर्म मध्ये लिहा म्हटलं की असं लिहायचं. कोणता फॉर्म इंडेक्स फॉर्म. क्वेश्चन नीट वाचवायचं. कोणता फॉर्म इंडेक्स फॉर्म. चल पुढं दुसरा प्रश्न, हे कोणत्या फॉर्म मध्ये म्हणते nth रूट ऑफ ए. म्हणजे जसं आपण इंडेक्स फॉर्म मध्ये केल्या, आता इंडेक्स फॉर्मचं कोणत्यात करायचे nth रूट ऑफ ए मध्ये करायचे. nth रूट ऑफ ए मध्ये. आणि हे पण आता बघा एकदम सिंपल आहे. पहिल्या सुरू घेऊत आपण 81 म्हणजे 81चा कितवा घातांक बेटा 1/4. तर याला आपण कसं लिहू शकता, आता n म्हणजेच हा झाला नंबर, म्हणजे मी इथं लिहिणार 4 रूट ऑफ जशाला तसं रूट ऑफ याच्या जागी 81. बस याच्या जागी 81 हे झालं nth रूट ऑफ 81. तसा दुसरा प्रश्न याला किती आहे बेटा इथं 49चा ब्रॅकेट रेस टू 2 आहे, म्हणजे याला कसं लिहिणार, आता 2 नाही याला काय लिहिणार 2 असेल तर स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ किती बेटा स्क्वेअर रूट ऑफ 49. कळालं, एकदम सिंपल. तर आपण बघा तिसरा प्रश्न. तिसरा काय आहे इथं 15 1/5 बरोबर. फिफ्थ रूट ऑफ याला काय लिहिणार फिफ्थ रूट ऑफ 15 बरोबर. चौथा
चौथा बी तसाच. किती आहे बेटा? 512 चा घातांक 1/9 आहे, म्हणजे 9th रूट ऑफ किती? 512. बघा बरं किती सोपं आहे. चला हे किती आहे? पाचवं 119. ओके, म्हणजेच 19 रूट ऑफ किती बेटा? 100. किती? 100चा 19th रूट. चला शेवटचा, आजचा शेवटचा प्रश्न आहे 6 1/7. याला काय लिहू शकतो आपण? बोला बोला रे बोला. 6 रूट ऑफ 7th आहे ना? 7th है ना? 7th इथं 7th आहे. ओके, रूट ऑफ 6. हे आपल्याला इंडेक्स फॉर्म जे होते, इंडेक्स फॉर्मचा क्वेश्चन होता, त्याला आपण यात लिहिल्या nth रूट ऑफ च्या फॉर्म मध्ये लिहिल्या. याला असे बी लिहिता येते, आणि तुम्हाला वाटलं स्पेलिंग मध्ये लिहिता झालं, स्पेलिंग मध्ये बी लिहू शकता. 5th रूट ऑफ किती बेटा? 5th रूट ऑफ 15. ओके, असं पण लिहू शकता. ओके, 9th असं बी लिहू शकता. 9th रूट ऑफ किती? 512 असं पण लिहू शकता. ॲज यू विश, तुमच्या मनावर. ओके बेटा, दोन्ही पण चालते. हा, याला फक्त क्यूबला आपण असं नाही लिहू शकत. क्यूब म्हणजे कसं? या क्यूबला आपण असं 10 असं 5 असं नाही लिहिणार. क्यूब आणि स्क्वेअरला, स्क्वेअर असेल तर स्क्वेअर, आणि क्यूब आपलं 3 असेल तर क्यूब. ओके, 2 असेल तर स्क्वेअर, आणि 3 असेल तर क्यूब. ओके, समजलं? समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ म्हणजे जर व्हिडिओ अपलोड केला तर तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ओके बेटा, चला तर मग बाय.